नमस्कार, आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। बघूयात आजच्या ठळक घडामोडी। लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार कार्यासाठी काँग्रेस भवन येथे प्रेस रूमचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष व समन्वयक अरविंद शिंदे, उमेदवार रवींद्र धंगेकर व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष चरण सिंग टाक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार व प्रचार प्रमुख मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री सुधाकरण पन्नीकर, काँग्रेसच्या नेत्या शोभना पन्नीकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, पुणे शहर महिला काँग्रेस अध्यक्षा पूजा आनंद, माध्यम समन्वयक प्रवीण वाळिंबे व राज अंबिके, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सफाई कर्मचारी सेल अध्यक्ष दीपक निनारिया, पुणे शहर जिल्हा सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष विनोद निनारिया, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या प्रदेश महिला सचिव रेखा राजे, बॉबी डिका, राजपाल गलुत, शैलेश चव्हाण, विजय चंडालिया तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले। यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुण्यातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे शिवाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला। मी चरण सिंग टाक, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या सबंध कार्यकर्त्यांनी एकूण 24 राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक निर्णायक भूमिका घेतलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये यावेळेस मोदीच्या नावाने जो काय भूत आहे तो संपुष्टात आणलं पाहिजे। त्याला कारण असं आहे की त्यांनी दलितांच्या, शोषितांच्या, कर्मचाऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, महिलांच्या आणि लहान जे व्यापारी आहेत ह्या सर्व लोकांच्या एकूण त्यांच्या हक्काचा त्यांनी हनन केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कामगार कपात झालेली आहेत आणि या कामगार कपातीमध्ये जर आपण बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट रेग्युलायझेशन अँड ॲबॉलिशन ॲक्ट 1970मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की जो नेचर ऑफ वर्क रेग्युलर आहे त्या रेग्युलर नेचर ऑफ वर्कमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम कम्प्लिटली बंदी केलेली आहे। त्याच्यात आमच्या सफाई कर्मचारी हा मोडत आहे। आज मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणली जाते, किमान वेतन देण्यात येत नाही, त्यांना परमनन्सी देण्यात येत नाही, कायम कामगार आहेत त्यांच्या मुलांना जी प्रचलित नियमावली आहे वारस हक्काची त्या अनुषंगाने नोकऱ्या मिळत नाही, त्यांना राहत्या घर मिळत नाही, त्यांना हक्काची जागा मिळत नाही, ते सर्व भूमिहीन आहे। या सर्व बाबींचा विचार करून आम्ही त्रस्त झालो आहे। म्हणून यावेळेस इंडिया अलायन्सचे जेवढे घटक पक्षाचे उमेदवार आहेत या सर्व उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी निवडून आणण्याच्या बाबतीत आम्ही चंग बांधलेला आहे। प्रमुख महामंत्री या युनियनचे आहे। आज आम्ही राष्ट्रीय पातळीवर आमच्या अध्यक्षाच्या आदेशानुसार बैठक घेऊन हे ठराव केल्यानंतर आम्ही देशामध्ये विविध ठिकाणी लोकसभेच्या उमेदवाराला 2024साठी जो उमेदवार इंडियन एअरलाईन्सचे आहे त्यांना आम्ही पाठिंबा देऊन प्रचार प्रसार चालू केले। काल अध्यक्ष आल्यानंतर प्रथम आम्ही मंगळवारपेठेत आम्ही बैठक घेतला। आज येरवड्यामध्ये बैठक आहे। असं प्रत्येक ठिकाणी तिथं सफाई कर्मचारी और समाजाचे लोक जास्ती संख्येने राहतो त्या ठिकाणी आम्ही आम्ही स्वतः आमच्या टीम जाऊन आम्ही आमचा प्रचार चालू आहे आणि या गठबंधनला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचार करावा असं आम्ही सर्वांना विनंती करतो आहे। आणि आमचे कर्मचारी देणारच आहे आणि मोदीला आम्ही विदाय केल्याशिवाय राहणार नाही।
त्या इथून पुढे मोदी सरकार या BJPचं सत्ता कुठे येऊन नाही याच्यासाठी आम्ही लक्ष कारण आहे की जातीवादी पक्ष आहे आणि कर्मचारींच्या हिताविरुद्ध काम करणारा ठराव करणारा पक्ष आहे. म्हणून BJP बरोबर जो घटक पक्ष असन यांना सगळ्यांना घरी पाठवल्याशिवाय राहून नाही असं प्रकारचं आव्हान आमच्या अध्यक्ष आणि आम्ही सर्व मीटिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी करतो आहे. आता उद्या अकोल्याला जाणार आहे, परवा दिवशी नागपूरला आहे. असं आम्ही अध्यक्षांच्या सोबत आमच्या टीम पूर्ण देशामध्ये फिरून हे प्रचार प्रसार आम्ही करणार आहोत. किती सफाई मजदूर कामगार महाराष्ट्रामध्ये आता मागाशी साहेबांनी सांगितले एकूण 17 लाख सफाई कर्मचारी आहे आणि महानगरपालिका, नगरपालिका, शासकीय हॉस्पिटल, निमशासकीय हॉस्पिटल, कारखाने या सर्व धरून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असं धरून आणि टोटल संख्येत तरी बघितला समाजाचे आणि सफाई कर्मचारींचे. आणि याच्यामध्ये कसं आहे, प्रामुख्याने मेत्र वाल्मिकी समाज आहे सफाई काम करणारा, 2 नंबरला मादंग समाज आहे, त्यानंतर बौद्ध समाज आहे, त्याच्यानंतर काही मुस्लिम बंधू आहे. हे सर्व लोकांना एकजूट करून आम्ही 45 लाख मतदान महाराष्ट्रामधून, महाराष्ट्राचे जो या आघाडीचा जो आमचे उमेदवार आहे त्यांना राहुल गांधी आणि माननीय पवारसाहेब आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये जो उमेदवार दिलेला असेल त्यांना निवडून येण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि प्रचार चालू आहे. धन्यवाद.